नमस्कार मंडळी, अलिबागपासून जवळच असलेलं अंबेपूर येथील शिवदत्त मंदिर या ठिकाणाला आज आपण भेट देणार आहोत। दोन्ही बाजूने इथे जाता येतं। चौल वावे रस्त्यावर सुद्धा मध्ये अंबेपूर फाटा लागतो। आज आपण मल्याण जवळून जाणार आहोत। हा मल्याणचा बस स्टॉप आहे आणि इथूनच पुढे अंबेपूरला जाण्यासाठी रस्ता आहे। मल्याणचा फाटा जो आहे तो अलिबाग रुहा रस्त्यावर आहे। आपण पुढे आलेलो आहोत आणि इथूनच आपण या रस्त्याने पुढे गेल्यानंतर अंबेपूर हे गाव लागतं आपल्याला। इथून पुढे जायचं आणि समोरच म्हणजे साधारण अर्धा किलोमीटर गेल्यानंतर समोरच शिवदत्त मंदिर आपल्या नजरेस पडतं। अतिशय शांत असं ठिकाण आहे हे। आसपास काही नाही आणि मध्येच शेताच्या मध्ये असं हे मंदिर उभं आहे। फार सुंदर अशी वास्तू दिसते ही मंदिराची। पाहायला फार छान वाटतं आणि ही संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे अतिशय सुंदर असं समोरचं दृश्य दिसत आहे। हे मंदिर सूर्य मावळतीकडे आलाय आणि खूप सुंदर असं मंदिर दिसतंय। आम्ही प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत। लाल चिऱ्याचं बांधकाम आहे आणि अतिशय सुंदर असा तटबंदी केलेली आहे आणि प्रवेशद्वार खूप सुंदर आहे। प्रवेशद्वारातून आत निघालेलो आहोत। सुंदर स्वच्छ आणि अतिशय आध्यात्मिक असा हा परिसर आहे। सुंदर अशी दीपमाळ समोर आहे। लाल चिऱ्यामध्ये संपूर्ण बांधकाम आहे या मंदिराचं आणि असं म्हणतात की याला कुठलाही धातू वापरलेला नाही। मंदिराचा परिसर अतिशय सुंदर देखणा परिसर आहे आणि अतिशय शांती या परिसरामध्ये जाणवत आहे। गिरणारी दत्त महाराजांच्या आज्ञेनुसार हे मंदिर बांधलं गेलेलं आहे आणि 2013च्या आसपास हे बांधकाम झालेलं आहे। 2013 मध्ये येथे अतिरुद्र स्वाहाकार यज्ञ साकार झालेला होता आणि त्या यज्ञासाठी परमपूज्य श्री शंकराचार्य उपस्थित होते। या यज्ञाच्या वेळी दत्तप्रभूंकडनं झालेल्या आज्ञेनुसार श्रीयुत प्रमोद केने काका यांनी या मंदिराचं बांधकाम केलं। शंकराच्या पिंडीच्या आकाराचं हे मंदिर आहे आणि आपण आता नंदीचं दर्शन घेऊन पुढे आलेलो आहोत। पायऱ्यांवरून वर आलेलो आहोत। इथे पायऱ्या आहेत। दत्त आणि शंकर यांचं एकत्र असलेलं मंदिर खूप दुर्मिळ आहे आणि हे मंदिर त्यापैकीच एक आहे आणि अलिबाग जवळच आहे हे अंबेपूर गावात। आपण आता वरती आलेलो आहोत आणि हा जो पिंडीचा वरचा भाग आहे तिथे दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि ही जी दत्ताची मूर्ती आहे ती शिवस्वरूप आहे। आम्ही सगळे म्हणजे अलिबाग सफरची टीम या मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहोत। समोर दत्त महाराजांची शिवस्वरूपातील मूर्ती आहे आणि अतिशय देखणी अशी मूर्ती आहे। काळ्या पाषाणात पूर्णपणे बनवलेली ही मूर्ती आहे। आपण जी दत्त मूर्ती पाहतो त्या मूर्तीमध्ये विष्णू मध्ये असतात आणि ब्रह्मा आणि महेश हे बाजूला असतात। तर या मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे इथे शंकर म्हणजे महेश मध्ये आहे आणि विष्णू आणि ब्रह्मा हे बाजूला आहेत आणि पाठीमागे गाय आहे आणि डोक्यावर गंगा आहे। अशी सुंदर शिवस्वरूप दत्ताची मूर्ती समोर आहे। त्या मूर्तीचं दर्शन घेऊन दत्त महाराजांचं दर्शन घेऊन मन प्रसन्न झालंय आणि खूप वेगळं असं वातावरण आहे। इथलं भक्तिमय वातावरण तर आहेच पण एक वेगळी अशी आध्यात्मिक अनुभूती येत आहे। परिसर अगदी शांत आहे। ही काळ्या पाषाणातील जी महाराजांची मूर्ती आहे ती पाहून एक वेगळ्या प्रकारचं व्हायब्रेशन आम्हाला जाणवत आहे। या पादुका आहेत। आम्ही दत्तगुरूंचं आणि पादुकांचं दर्शन घेत आहोत। ही सूर्यास्ताची वेळ आहे आणि दत्तप्रभूंचं दर्शन घेतलेलं आहे आणि ही प्रदक्षिणा चालू आहे। मन अतिशय प्रसन्न झालंय। अतिशय सुंदर अशी ही वास्तू आहे। बांधकाम खूप वेगळं आहे। मंदिराच्या बरोबर मागच्या बाजूला दत्तधुनी आश्रम आहे। आपण तिथेही जाणार आहोत। हा वरून दिसतोय दत्तधुनी आश्रम। सुंदर अशी हिरवळ आहे बाजूला। मंदिरामध्ये नियमित अशी पूजा अर्चा होते तसेच होम यज्ञ होतात।
वेगवेगळ्या प्रकारचे भक्तांसाठी आध्यात्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. तसेच मंदिराचे ट्रस्ट जय गिरनारी दत्त मंदिर ट्रस्ट या ट्रस्टतर्फे वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखील इथे केले जातात. आरोग्य शिबिरे तसेच काही मोफत सेवा देखील इथे केल्या जातात. शिवरात्रीला देखील येथे मोठा उत्सव असतो. दत्त महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही आता खाली आलेलो आहोत आणि आता शंकर मंदिराकडे आम्ही निघालेलो आहोत. दत्त महाराजांचं मंदिर जसं वरती आहे, पिंडीचा वरचा भाग आहे तो, तसंच खाली तळाचा जो भाग आहे तिथे शंकराचं मंदिर आहे. आपण आता शंकराच्या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. इथे काही पायऱ्या आहेत आणि त्या चढून आपण थोडंसं वरती जातोय. समोरच मंदिराचं प्रवेशद्वार दिसतंय. आम्ही पायऱ्या चढून आता वरती आलेलो आहोत. सुंदर असं मंदिर दिसतंय समोर. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आपण आता आतमध्ये जात आहोत. समोरच सुंदर अशी काळ्या पाषाणातील नंदीची मूर्ती आहे आणि नंदीचं दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर ही शिवाची सुंदर अशी पिंड आहे आणि ही काळ्या पाषाणातच आहे. ओंकारेश्वर येथून ही पिंड आणण्यात आली आणि तिची उंची जी आहे ती मंदिराचं प्रवेशद्वार आहे त्यापेक्षाही जास्त आहे. मंदिराचं बांधकाम झाल्यानंतर या पिंडीची स्थापना करण्यात आली. मंदिराचं प्रवेशद्वार लहान असूनही महाराजांच्या कृपेमुळे ही पिंड आतमध्ये एकदम सहज आणता आली. शिवाचं दर्शन घेतोय आम्ही सगळेजण. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. अतिशय शांत आणि आध्यात्मिक अनुभूती देणारं हे ठिकाण आहे. दर्शन घेऊन मन अगदी प्रसन्न झालेलं आहे आणि या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये दत्तप्रभूंचे जे अवतार आहेत त्यांचं मूर्तिरूपात स्थापना केलेली आहे. हे ध्यान मंदिर म्हणूनही ओळखले जाते आणि तुम्ही जर दर्शनाला गेलात तर त्याची प्रचिती तुम्हाला येईल. दत्त महाराजांचे अवतार सगळे त्याचं आम्ही दर्शन घेतोय. शंकर महाराज, श्री साईबाबा, गजानन महाराज, स्वामी समर्थ, श्री नरसिंह सरस्वती असे दत्तात्रयांचे सगळे अवतार आपल्याला इथे पाहायला मिळतात. हे मंदिर आहे ते श्री दत्तगुरू आणि श्री शंकर असं एकत्र मंदिर आहे. त्यामुळे या मंदिराला शिवदत्त मंदिर असे म्हटलं जातं. अतिशय सुंदर अशी ही वास्तू आहे, वास्तुकलेचा उत्तम नमुना. आणि इथे आध्यात्मिक अनुभूती देखील येते, मन शांत होते. तुम्ही जर अलिबागला कधी येणार असाल तर जरूर या ठिकाणाला भेट द्या. शिवाचं दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर पडत आहोत. बाहेर ही सुंदर हिरवळ आहे मंदिराच्या आसपास. मंदिराचं दर्शन घेऊन आपण मागच्या बाजूत गेलो तर इथे आपल्याला दत्तधुनी आश्रम पाहायला मिळेल. आम्ही आता दत्तधुनी आश्रमाकडे जात आहोत. हा दत्तधुनी आश्रम. इथे जी दत्तधुनी आहे ती अखंड तेवत असते आणि इथली जी दत्ताची मूर्ती आहे, दत्तात्रयांची जी मूर्ती आहे ती संगमरवरातील आहे. अतिशय सुंदर अशी ही मूर्ती आहे आणि या दत्तधुनीचं दर्शन घेतलं
तर मन अधिक प्रसन्न होतं. अखंड चालू असलेली ही दत्तधुनी. अतिशय मन प्रसन्न होत आहे. दत्तधुनीचं दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर पुन्हा आलेलो आहोत. मंदिराचा मागचा भाग अगदी शंकराच्या पिंडीसारखे दिसणारं हे मंदिर. सुंदर असा मंदिराचा परिसर. इथेच जवळच यज्ञ किंवा होम करण्यासाठी ही जागा आहे आणि शिवरात्रीनिमित्त इथे तयारी चालू आहे. शक्तिपीठांची प्रतिकृती बनवण्याचे काम इथे चालू आहे आणि शिवरात्रीला इथे खूप मोठा उत्सव आहे, त्याचीच तयारी चालू आहे. हा मंदिराचा पुढील परिसर. आता दर्शन घेऊन आपण प्रवेशद्वारापर्यंत पुन्हा आलेलो आहोत. ही दीपमाळ. सूर्य आता मावळतीला आलेला आहे आणि संध्याकाळ हळूहळू होतीये. संधी प्रकाशात ही वास्तू अजूनच देखणी दिसतीये. अलिबाग तालुक्यात चौल जवळच असलेलं आंबेपूर गावातील शिवदत्त मंदिर आज आपण पाहिलं. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा नवीन नवीन व्हिडिओंसाठी अलिबाग सफर या आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.